नमस्कार शेतकरी बंधूंनो, डिसेंबरमध्ये कसे राहतील कापसाचे भाव पाहूयात. याबद्दल सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून. तर शेतकरी मित्रांनो, कापसाच्या बाजारभावातील सुधारणाकडे शेतकऱ्यांचे, व्यापाऱ्यांचे आणि संपूर्ण शेती क्षेत्रांचे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. कारण सध्याची परिस्थिती अशी आहे की देशभरातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील बाजारभाव हा हमीभावापेक्षा MSP किमान 1000 ते 1200 रुपयाने कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना याचे मोठे नुकसान हे सहन करावे लागत आहे आणि यांच्याच उत्पादनावरचा थेट परिणाम होत आहे. तर दुसरीकडे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची कापूस खरेदी देशभर जरी सुरू असली तरी बाजारभाव हा दबावामध्येच कापसाचा हा राहिलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अस्वस्थता अशी आहे की सरकी म्हणजे कापसाचे बीचे दर मात्र काही दिवसापासून स्थिर आणि बऱ्याचपैकी टिकून आहेत, जे कापसाच्या बाजारभावाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हे आधार देत आहेत. पण तरीही मुख्य प्रश्न असा आहे की पुढील काळात म्हणजे डिसेंबर जानेवारीमध्ये कापसाचे दर हे वाढतील की काय कमी होतील. तर शेतकरी मित्रांनो, विशेष म्हणजे यंदा सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे. तसेच कापसावर झालेला रोगाचा प्रादुर्भावामुळे यंदा कापसाचे उत्पादन हे घटलेले असल्यामुळे डिसेंबरमध्ये कापसाचे भाव पुन्हा वाढणार असल्याची माहिती बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलेली आहे. तर मित्रांनो, अशाच शेतीबद्दल माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.